मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं आश्वासन सरकारने दिलं होतं। मात्र दिवाळी होऊन गेली तरीही हिंगोलीच्या तुपा गावातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे। दिवाळीपूर्वी मदत देण्याचा आश्वासन या ठिकाणी सरकारने न पाळल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पिकांचं मोठं नुकसान होऊनही सरकारची ना मदत मिळाली ना आमची दिवाळी गोड झाली अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून दिली जाते। यात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त, त्यामुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त, काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि एकीकडे सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देऊ असं आश्वासन दिलं होतं। मात्र आता दिवाळी होऊन गेली देखील अद्यापर्यंत शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळाला नाही। सुद्धा हिंगोलीच्या तुपा गावामध्ये बघू शकता की हे हिंगोलीच्या तुपा गावातील शेतकरी आहेत आणि या गावामधील अनेक एकाही शेतकऱ्याला आतापर्यंत नुकसान भरपाईचा 1 रुपया देखील मिळाला नाही, कारण की या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे पीक विमा भरला होता, मात्र पीक विमा भरून देखील अनेकांना पीक विमाची रक्कम देखील अद्यापर्यंत मिळाली नाही। आणि आपल्यासोबत शेतकरी त्यामुळे त्यांच्याकडून जाणून घ्यात कशा प्रकारे नुकसान झालं। बापू मला सांगा, मोठं नुकसान झालं, दिवाळी झाली, पिके उद्ध्वस्त झाली, अनेकांच्या घरात पाणी घुसलं, मात्र अद्यापर्यंत सरकारने घोषणा केली होती, आश्वासन दिलं होतं की आम्ही मदत देऊ। मदत घेतली का तुम्हाला? नाही नाही, काहीच देईना, नुसतं सांगायला तर नुसतं म्हणाली ती आई आलीत पैसे, काय व्हायले, सोयाबीन नाही, पैसे नाही, काहीच नाही, सगळा काट लागला आमचा, काहीच नाही आम्हाला। कसं नुकसान झालं होतं? नुकसान सोयाबीन काढायला पाण्यालाच बोंबलत गेलं चक, काहीच नाही त्याला काढाय जमिनीने, काही नाही काढलं, विकून तिकून तर झालं पोतभर। आता ते कायलाच पुरण, दिवाळी नाही, दसरा नाही, लेकीवाळी नाही, आम्हाला काहीच नाही, अन्न घडणं, भाऊबीज साजरी केली का? काहीच नाही, काळ ना करायची, पैसाच नाही काला करायला, काला येतील ते येईनात, लेकरच येईनात, काहीच नाही म्हणून चांगलं होतं फोन करून, तर कोणीच येईना झाले, काय करावं मग? आणायला जरा सुद्धा पैसे नाही, कायला जावं आणायला, पैसाच नाही तर मग कळायला आता लेकराला फोनवर की बापाजवळ काही नाही तर आपण कायला जावं, येतं येईन। सरकार म्हणलं होतं की आम्ही हेक्टरी 8,500 ते 8.5 आहे तिकडं, सगळं तिकडं कोणीच काही देणार, सांगायले तो टीव्हीवर मोबाईलवर इतके लाख टाकले, तितके लाख, लाखो शेतकऱ्याचे नुसतं मोठे पण सांगायले, याचा पत्ता नाही कायचा, काय करावं आता? आणखी काही शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून घ्यात। मला सांगा, दिवाळी होऊन गेली, आपलं किती एकर शेत आहे, कसं नुकसान झालं पिकांचं काय? आमचं 10 एकर शेती आहे, तर हळद आहे बाई, अशी हळद आहे, सोयाबीन काय पिकली नाही, चेक गेलं पाण्यानं, पैसे सरकारचे तोंड दिले नाही, अजून पैसे बी सरकारनं, दिवाळीला देतो, दसऱ्याला देतो, त्यापासून काहीच नाही, दिवाळी साजरी करतो म्हणला, काहीच नाही अजून। आज तर लाडक्या बहिणी टाकतो म्हणलं तर लाडक्या बहिणी टाकली नाही अजून। दिवाळीच्या अगोदर सरकार म्हणलं हो, होतं दिवाळी चांगली भेटला का? पीक विमा नाही भेटला आणि काहीच भेटलं नाही, सरकारचं कोणती मदत भेटली नाही अजून आम्हाला। आपले आणखी काही शेतकरी, मला सांगा, आपल्या परिसरात कशा प्रकारे पाऊस आला होता, कशा प्रकारे नुकसान झालं? पाऊस तर अतिवृष्टीचं भयानक एवढी झाली की आहे, शेतामध्ये काहीच उरलेलं नाही, सगळ्या शेतकऱ्याचं वाहून गेलेलं आहे। माझे 3 एकर कापूस लावलेला होता, त्याला जवळपास 70-80 हजार रुपये मी खर्च केलेला आहे आणि अद्यापही त्या शेतामध्ये 1 रुपया सुद्धा म्हणजे आपल्याला आलेला नाही। त्याच्यामध्ये सगळा कापूस आहे तो काळा पडलेला आहे, वाहून गेलेला आहे सगळा कापूस, पाण्याची अतिवृष्टी अति भयानक झालेली आहे। आणि शेतकऱ्याने हे आपल्या राज्य सरकारने एवढा मोठा जे घोषणा केलेली आहे की बा 31,000 कोटी रुपये तुम्हाला मंजूर करून दिले आणि 18,500 रुपये हेक्टरी जे तुम्ही सरकारने आकडा सांगितलेला आहे किंवा दिवाळीच्या आधी आम्ही देऊ था शेतकऱ्यांना, की आतापर्यंत 1 रुपया शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेला नाही। आम्हाला आशा होती की बा शेतकरी दिवाळीच्या आधी आमच्या खात्यामध्ये काहीतरी जमा होईल आणि आम्ही दिवाळी साजरी करेल, आज अद्यापही आणखी शेतकरी, मला सांगा, आपण शेतामध्ये उभे आहेत, या शेतामध्ये पीक कोणतं होतं आणि तुमच्या शेतीमध्ये कसं नुकसान झालं, काय परिस्थिती? माझ्या शेतामध्ये नुकसान तर सांगायचं काही परिस्थितीत नाही सर, पण मी तुपा येथील गट नंबर 13 मधील माजी सैनिक आता पाळले। माझ्या शेताची कंडिशन अशी केलेली आहे शासनानं की ती पूर्ण जमीन पोट खराब म्हणून दिलेली आहे। एक तर मला फार्मर आयडी निघत नाही, माझ्या शेतीचा विमा भरता येत नाही, काहीच नाही, माझी जमीन विनामी आहे, शासनानं आम्हाला विनामी जमीन म्हणून दिलेली आहे, पण त्या शेतीचा कुठल्याही प्रकारचा लाभ नाही। फार्मर आयडी मिळणं, विमा भरता येणं आणि
पूरपडी कडून कुठल्याच प्रकारचा शासनाचा आम्हाला कुठला लाभ मिळत नाही. आपण बघितलं असेल की हे एक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांसह संपूर्ण या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीनं पिके उधळली, घर देखील घरामध्ये सरकारनं दिवाळीपूर्वी दिलेल्या जे आश्वासन शेतकऱ्यांना अद्यापर्यंत 1 रुपया देखील मिळाला शेतकऱ्यांना तरी सरकारनं याची मदत करावी अशा शेतकरी करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.